सर्वप्रथम जय महाराष्ट्र करत असताना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय नेते रामदासजी आठवले यांचा दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस या नात्याने निवडणूक या ठिकाणी होत असताना भायखळा विधानसभा क्षेत्रामध्ये यामिनी यशवंत जाधव या महायुतीच्या उमेदवार आहेत। गेल्या 5 वर्षापूर्वी त्या आमदार म्हणून निवडून आल्या। या थोडक्यात आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं जिंकण्याचा चान्सेस थोडक्यात हुकलेला आहे, परंतु पुन्हा नया जिद्दीने, नव्या उमेदाने आणि नवीन उत्साहाने या पुन्हा उभ्या राहिलेल्या आहेत। त्या उभ्या राहण्यामागचं कारण म्हणजे लोकांची सेवा करण्याचं जे त्यांना बळ मिळाले। त्यांना या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने लोकसेवा करण्याचं काम ते सातत्याने, यशवंत जाधव असतील, यामिनीताई यशवंत जाधव असतील, हे सातत्याने करतात। हे काम करत असताना तुम्हाला माहिती आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजित पवार असतील आणि रामदासजी आठवले साहेब असतील, यांच्या महायुतीच्या उमेदवार, अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची ज्यावेळी नावाची घोषणा झाली, भायखळ्यामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण या भायखळा विभागामध्ये होतं। आणि सर्वांना मी आव्हान करेन की यामिनीताई यशवंत जाधव यांना येत्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने विजय करून द्या आणि विजय हा त्यांचा निश्चित त्यांच्या बरोबर असेल। तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर असेल आणि त्यांनी जी केलेली कामं असतील त्या कामाचा त्यांनी जे कामाचा जाहीरनामा केलेला आहे ते जाहीरनामा आपण वाचावं आणि त्यांनी काय काय केलं त्या जाहीरनाम्यात आहे। कोविडच्या काळात त्यांना स्वतःला 2 वेळा कोविड झाला, दोन्ही वेळा कोविड बरा झाल्यानंतर त्या स्वतः जनतेची सेवा करण्यासाठी या कोविड काळात त्यांना अन्नधान्य असो, किट असेल, दवाखान्याचा काही प्रश्न असतील, त्या सातत्याने दाम्पत्य लोकांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मदत करायची। कुणाच्या घरात काही प्रॉब्लेम असला ते स्वतः धावून जातात। आपणास माहिती आहे, महाराष्ट्र शासनाने एक योजना राबवलेली, ती योजना अत्यंत लाभदायक योजना आहे। ती बहीण माझी लाडकी, या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आपल्याला पहिला हप्ता 1500चा आल्यानंतर बहिणींना दिवाळीचा हप्ता आलेला आहे। आणि एकनाथजी शिंदे यांनी आवाहन केलंय की नोव्हेंबरमध्ये तुमचा डिसेंबरचा हप्ता हा 2100चा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल। आणि भायखळा विभागामध्ये जवळजवळ 49,000 महिलांनी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यानंतर शिलाई मशीन असेल, घरघंटी असेल आणि सर्वात महत्त्वाचं तरुणांना उत्साहित करण्यासाठी लॅपटॉप देणं असेल, टॅब देणं असेल, ही कामं त्यांच्या मार्फत होतात। कोविडच्या काळात अत्यंत संयमी, अत्यंत शांत स्वभावाने लोकांची सेवा केलेली आहे। आणि गटे कामगारांचा प्रश्न असेल, ज्येष्ठ नागरिकांचा असणारा प्रश्न ते सातत्याने सोडवतात। एक भायखळ्यामध्ये एक प्रसंग घडला होता की एका महिलेला ऑपरेशनच्या वेळी तिचा मृत्यू झाला आणि तिला न्याय देण्यासाठी तिचं घरातील लोक एकदम इकडे तिकडे पळत असताना यामिनीताई जाधव यांनी विधानसभेमध्ये तो प्रश्न ठामपणे उचलून घेतला, नव्हे तर त्या डॉक्टरला निलंबित करण्याचं काम त्यांनी केलेले। अशा या सेवाभावी महिलेला, आमच्या भगिनीला, आमच्या ताईंना आमच्या मार्फत पुन्हा एकदा मी विनंती करतो, येत्या 20 तारखेला आपण विसरू नका। आणि त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला विनंती करेल की आपण जे बूथ आमच्या भायखळा विधानसभामध्ये 265 बूथ आहेत, त्या बूथमध्ये जाऊन आपण जर खऱ्या अर्थाने परिस्थिती पाहिली तर लांब रांगा लागतात, तिथं पाण्याची व्यवस्था नसते, तिथं व्यवस्थित पंख्याची व्यवस्था नसते। या सर्व व्यवस्था करून आपण महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी पाणी, एक छोटासा बिस्किटचा पुडा ठेवला, कारण उन्हाचा त्रास सर्वांना जाणवतो, काहींना चक्कर येते, वयोवृद्ध माणसांना आपली तब्येतीमुळे मतदान करण्यासाठी येतात, परंतु त्यांना अनेक प्रसंगाला किंवा त्यांच्या सोयी सुविधेला उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या जे समस्या असतील त्या स्वतः ते उमेदवाराला सांगतात।
आणि उमेदवार जरी आचारसंहितेच्या बगड्यात असला तरी आपल्या कार्यकर्त्याला सांगून त्यांचे प्रश्न त्याही दिवशी सोडवण्याचा प्रयत्न इतर उमेदवार करतात, परंतु जातीनं लक्ष देऊन यामिनी यशवंत जाधव या सातत्याने याही पुढे दुसऱ्यांदा विधान भवनामध्ये पाऊल ठेवणार आहे। याची खूणगाठ बांधून आपण सर्वांनी त्यांना धनुष्यबाण जे नंबर 2चं बटन आहे त्या 2च्या नंबर बटनावर आपण शिक्कामोर्तब करा, यामिनीताईंना प्रचंड बहुमताने विजय करा हीच विनंती करतो। जय महाराष्ट्र, जय भीम।